ओके, म्यूट तो कर दिया है इसको, म्यूट म्यूट, राईट. चलो अभी. हा, तर काही महत्वाच्या गोष्टी आपल्या काल झाल्या होत्या बघा जरा. व्हॅलन्स शेल किंवा तिलाच आपण अल्टिमेट शेल असंही म्हणतो. पेन अल्टिमेट शेल कशाला म्हणतो काय नाही हे बघून घ्या जरा सर्वांनी. व्यवस्थित लक्षात आलं असेल. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ शेल कशाला म्हणतात. त्याच्यानंतर आणखीन काय बाबा, प्री पेन अल्टिमेट वगैरे हे नाव झालेत. फाइंडिंग द पिरियड ब्लॉक हे पण मी तुम्हाला सांगितलंय कसं करायचं असतं ते. ओके ओके बा. आपल्याला ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज बघायचे आहेत. कोणत्या कोणत्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते बघून घ्या. आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल दोन प्रॉपर्टीज बघायचे आहेत पिरियोडिक टेबलमध्ये. फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ॲटॉमिक रेडाय, आयोनिक रेडाय, आयोनायझेशन एंथॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. केमिकल प्रॉपर्टीज आहेत ऑक्सिडेशन स्टेट, डायगोनल इफेक्ट, केमिकल रिॲक्टिव्हिटी. हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की चार अतिशय महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरती त्या सर्व प्रॉपर्टीज डिपेंड करतात. चार महत्त्वाचे फॅक्टर कोणते कोणते आहेत बघा. एक आहे न्यूक्लियर चार्ज, दुसरा आहे नंबर ऑफ शेल, तिसरा इलेक्ट्रॉन रिपल्शन इन व्हॅलन्स शेल आणि स्क्रीनिंग इफेक्ट किंवा त्यालाच शिल्डिंग इफेक्ट असं म्हणतात. तर न्यूक्लियर चार्ज पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट, पिरियड म्हटलं की ऑलवेज लेफ्ट टू राईट लक्षात ठेवा आणि ग्रुप म्हटलं की ऑलवेज टॉप टू बॉटम. लेफ्ट टू राईटचा अर्थ तुम्हाला माहित झाला असेल. पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट म्हणजे असं असतं आणि ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम म्हणजे असं वरून खाली असतं. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, 10वी मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ शेल आपण काल बघितलं की पिरियड मध्ये कॉन्स्टंट राहतात आणि ग्रुपमध्ये वाढत जातात एक एक एक. इलेक्ट्रॉन रिपल्शन शेवटच्या कक्षेमधलं पिरियड मध्ये वाढत जाते आणि ग्रुपमध्ये कमी होत जाते इलेक्ट्रॉन रिपल्शन. त्याचं सिंपल रिझन आहे. त्याचं सिंपल रिझन मी तुम्हाला इथे दाखवतोय. इलेक्ट्रॉन रिपल्शन तसं का होतंय ते. तर इथं सर्वात पहिले मला जरा एक काम करू द्या. आता हे एकमेकाच्या शेजारी मला अरेंज करावं लागेल जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. हा, तसं असं. थांबा जरा, घाई नका बिलकुल. न्यूक्लियर चार्ज असं कमी आलंय, असं जास्त आलंय, मग असंच जास्त होणार. नंतर न्यूक्लियर चार्ज, नंबर ऑफ शेल, इलेक्ट्रॉन रिपल्शन असं होणार का. हे बेसिक फॅक्टर अति कामाचे. आता लक्षात येते. बघा, इकडची डायग्राम बघायची आहे आणि इकडे त्याचं ट्रेंड बघायचं आपल्याला. नंबर ऑफ शेल्स, शेलची संख्या बघा कशी वाढत चालली.
म्हणजे कशी पिरियड मध्ये कशी कॉन्स्टंट आहे, शेलची संख्या कॉन्स्टंट आहे पण साईज कमी व्हायला ते का नंतर बघूया, परंतु शेलची संख्या तर कॉन्स्टंट आहे. इथं शेल एक एक न वाढत आहेत ग्रुपमध्ये. आता महत्वाचं काय, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन बघा पिरियड मध्ये वाढत चाललंय. का वाढत चाललंय, कारण पिरियड मध्ये जसजसं आपण पुढे सरकू तसतसं इलेक्ट्रॉनची संख्या वाढत चालली आहे शेल मध्ये, पण शेलची साईज कमी झाली आहे. आता ह्या दोन इलेक्ट्रॉन मध्ये साईज खूपच दूर आहेत हे दोन इलेक्ट्रॉन, जबकि हे दोघं जवळ आहेत, म्हणून इथं रिपल्शन जास्त झालं. सो मोर रिपल्शन इज हेअर. ठीक आहे, म्हणून इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं वाढत चाललंय, परंतु ग्रुपमध्ये मात्र ते कमी होत जाते. ग्रुपमध्ये का कमी होत जाते, जसे की आपण बघूया दुसरा ग्रुप. आता हे दुसरा तिसरा फाट कळलं पाहिजे, एकदम फास्ट कळलं पाहिजे. समजा दुसरा म्हणण्यापेक्षा मी तिसरा घेतला, मी सहसा इथून पुढे पिरियोडिक टेबल असा नाही काढणार. मी तुम्हाला सांगितलं, भरपूर गोष्टी ऑलरेडी सांगितलं, असा नाही काढणार. डी ब्लॉक मी सहसा काढणारच नाही, कारण त्याचं काम नाही आपल्याला जास्त. मी डायरेक्टली हे असा पिरियोडिक टेबल काढणार, म्हणजे त्यात तो डी ब्लॉक नसणार आहे. मग डी ब्लॉक नसला म्हणजे माझे ग्रुप कसे असणार, 1 2, आणि डी ब्लॉक सोडल्यावर मग इथं डायरेक्ट ग्रुप कोणता येतो पी ब्लॉकचा, सांगा बरं एकदा. पी ब्लॉकचा कोणता ग्रुप येतो रे, 13वा, राईट. 13th 14th 15th वगैरे वगैरे. पण मी ह्या 13व्याला बऱ्याच वेळेस तिसरा म्हणेल, 14व्याला बऱ्याच वेळेस चौथा म्हणेल, तर ते समजून घ्यायचं की चौथा का म्हटलोय, पाचवा का म्हणालो. हा, लक्षात आले का, कारण जुन्या नॉमेनक्लेचर नुसार ही पाचवाच आहे, बरोबर का. 16व्याला 6वा ग्रुप, हे पण लक्षात आलं का मी का म्हणत असेल ते. येस और नो. हा, तर आता जर मी 13व्या ग्रुपचे एलिमेंट घेतले, बैंगन आलू गाजर इन थेला, बैंगन आलू गाजर, मी एवढेच काढतो, तर बघा बोरॉन कडे 2 शेल, त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन, 1 2 3. बोरॉनच्या नंतर ऍल्युमिनियम कडे 4 शेल, 3 शेल सॉरी, ही पहिली शेल, ही दुसरी शेल आणि ही तिसरी शेल, त्याच्यामध्ये पण 3 इलेक्ट्रॉन. मला सांगा अंतर, 2 इलेक्ट्रॉन मधला अंतर पहिल्या ठिकाणी जास्त आहे का दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे बोरॉन मध्ये जास्त आहे का ऍल्युमिनियम मध्ये जास्त आहे. 2 इलेक्ट्रॉन मधलं अंतर कुठे जास्त आहे, ऍल्युमिनियम. मग इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मधलं रिपल्शन कुठे जास्त असणार, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन कुठे असणार जास्त, बोरॉन मध्ये का ऍल्युमिनियम मध्ये. तर रिपल्शन, शाबाश मनमत, इतर रिपल्शन जास्त आहे, इतर रिपल्शन कमी आहे, म्हणून ग्रुपमध्ये रिपल्शन कमी होत जाते, पिरियड मध्ये मात्र वाढत जाते. ठीक आहे, रिपल्शन विषयी झालं. त्याच्यानंतर आणखीन काय महत्वाचं आहे, स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट. आता स्क्रीनिंग इफेक्ट विषयी एवढं लक्षात ठेवा, स्क्रीनचा अर्थ असतो ढाल, शिल्डचा अर्थ असतो ढाल. स्क्रीन म्हणजे चाळणी, म्हणजे दोन्हीचा जवळपास काम तेच असते. तुम्ही सनस्क्रीन, सनस्क्रीन असा ऐकला असेल शब्द, फेअर अँड लवली ऍक्ट्स ॲज सनस्क्रीन वगैरे वगैरे. जे काय सनस्क्रीन म्हणजे काय असते, की जी सूर्याच्या किरणांना आपल्यापर्यंत डायरेक्टली येऊ देत नाही, स्क्रीन करते. हे स्क्रीन म्हणजे एखाद्या गोष्टीला अडवणे, एखाद्याचा इफेक्ट कमी करणे. आणि दुसरा आहे शिल्ड. आता शिल्ड म्हणजे काय असते, ढाल. ढाल पण तेच काम करते, एखादी इफेक्ट आपल्यावरती होऊ देत नाही. मग हा जो न्यूक्लियस आहे त्याच्या शेजारी, आता नीट लक्ष द्या, हा जो इलेक्ट्रॉन आहे आणि हा शेवटच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन. आपण आता शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनच बघूया, ठीक आहे ना. शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉन विषयी बोलूया. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन. आता कसं असतंय, हा न्यूक्लियस यांना ओढत असतो,
शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनला. ओढत असतो म्हणजे आपण म्हणूया की असं कुठंतरी मध्ये शेकोटी लावलाय, जाळ लावलाय आणि त्याच्या शेजारी काही जण तापायला बसलेत. हे इलेक्ट्रॉन म्हणजे तापण्यासाठी बसलेत हिवाळ्यामध्ये आणि न्यूक्लियस पासून जाळ त्यांना लागायला. मग शिल्डिंग म्हणजे काय? समजा एखादा न्यूक्लियस इथे इथे आला, आता इलेक्ट्रॉन मध्ये आला. समजा इलेक्ट्रॉन तसा तर एकटा नसतो, ते ऍक्च्युली इलेक्ट्रॉनचे असं क्लाउड असते, समजून घ्या. मग इलेक्ट्रॉन इथं आला, काही का असणार, इथे येऊन बसला इलेक्ट्रॉन. तर जर इथं येऊन इलेक्ट्रॉन जर बसला तर त्याच्यामुळे हे बघा, ह्याला इलेक्ट्रॉन 2 म्हणूया, ह्याला इलेक्ट्रॉन 1 म्हणूया. मग ह्या इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रॉन 1 वर जी न्यूक्लियसची ताकद जात होती ती आता कमी होणार का नाही? येस ऑर नो? अडवली जाणार का नाही? ढाल म्हणून काम केल्यासारखं करेल का नाही तो? येस, करेल. मग ह्या आतमधल्या इलेक्ट्रॉनमुळे बाहेरच्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसची तेवढी ताकद किंवा तेवढा फोर्स भेटत नाही. म्हणून असं म्हणतात की हे आतमधले इलेक्ट्रॉन बाहेरच्या इलेक्ट्रॉनला शिल्ड करायले. दे आर शिल्डिंग, ढालीसारखं काम करायले किंवा स्क्रीन करायले. दे आर स्क्रीनिंग, चाळणीसारखं काम करलेत. न्यूक्लियसची ताकद चाळणीसारखी चाळून ह्यांच्याकडे जात आहे आणि अशा इफेक्टला म्हणतात शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट. कळला का? कळला का सांगा? कळला ना? त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा आता, हा जो स्क्रीनिंग इफेक्ट आहे तो कोण जास्त करू शकेल हे नीट सांगायचं. आता कोण जास्त सावली पाडतंय आहे का ना, म्हणजे आतमधले इलेक्ट्रॉन बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरती सावली पाडलेत एका प्रकारचे, असं समजायचं. जो जास्त सावली पाडतो तो जास्त स्क्रीनिंग करतो. तर मला तुम्ही सांगायचंय अशा 2 ठिकाणी इलेक्ट्रॉन थांबले, म्हणजे सूर्या असं मध्ये एक शेकोटी आहे. मग शेकोटीच्या एक जण असा जवळ आहे आणि दुसरा थोडासा दूर आहे. तर जास्त कोण अडवू शकते न्यूक्लियसला? E1 का E2? कुणा जास्त अडवलं असं म्हणता येईल आपल्याला? कोण अडवेल? E1 जास्त, म्हणजे जो जेवढा जवळ असेल तो जास्त अडवू शकतो न्यूक्लियसच्या ताकदला, तेवढी जास्त शिल्डिंग करू शकतो तो. मग ह्याला म्हणतात शिल्डिंग इफेक्ट. आणि जो जेवढा जास्त जवळ जाईल त्याचा शिल्डिंग इफेक्ट तेवढा जास्त राहणार, स्क्रीनिंग इफेक्ट तेवढा जास्त राहणार. मग आता एक माहित असू द्या, एस ऑर्बिटल असं छोटा असतंय, पी ऑर्बिटल असं मोठं असतं, म्हणजे न्यूक्लियस पासून दूर असतंय, आणि डी ऑर्बिटल तर आणखीनच दूर असते. सो न्यूक्लियसच्या जवळ कोण आहे? एस ऑर्बिटल. त्याच्यापेक्षा दूर कोण आहे? पी ऑर्बिटल. त्याच्यापेक्षा दूर कोण आहे? डी ऑर्बिटल. आणि त्यापेक्षा दूर कोण असते? एफ ऑर्बिटल. आपण जर एकच घेतली शेल, समजा आपण 6वी शेल घेतली, तर 6व्या शेलचं 6s न्यूक्लियसच्या सर्वात जवळ असते, 6p थोडं दूर असते, 6d आणखीन दूर, आणि 6f तर आणखीनच दूर असते न्यूक्लियसच्या. मग अशा प्रकारे न्यूक्लियस पासून जर हे दूर असतील ऑर्बिटल्स, हे जर ऑर्बिटल्स न्यूक्लियस पासून दूर असतील तर साधी गोष्ट आहे, इलेक्ट्रॉन 6s मध्ये असल्यावर न्यूक्लियसच्या जवळ आहे, 6p मध्ये असल्यावर थोडा दूर आहे, इलेक्ट्रॉन 6d मध्ये असेल तर आणखीन दूर आहे, आणि 6f मध्ये असेल तर आणखीनच दूर आहे. तर मग मला सांगा, जास्त इलेक्ट्रॉन हे इथपर्यंत कळलं का? कोण जवळ आहे कोण दूर आहे काय सांगितलं मी, कळलं का? कळलं? मग जे जास्त जवळ आहे त्याचा स्क्रीनिंग इफेक्ट जास्त आहे, म्हणजे एसचा स्क्रीनिंग इफेक्ट सर्वात जास्त. उलट ना, जो जास्त जवळ त्याचा स्क्रीनिंग इफेक्ट जास्त, म्हणजे एसचा स्क्रीनिंग इफेक्ट ग्रेटर दॅन पी, दॅन डी मधल्या इलेक्ट्रॉनचा, दॅन एफ. म्हणजे एकच शेल असेल 6वीच, तर 6s मध्ये जर इलेक्ट्रॉन असेल तर त्याचा स्क्रीनिंग इफेक्ट मोर आहे 6p पेक्षा, आणि ह्याचा मोर आहे 6d पेक्षा, आणि ह्याचा मोर आहे 6f पेक्षा. हे पण कळलं का? राईट. म्हणून म्हटले, जर एकाच शेलला ऑर्बिटल बिलॉंग करत असतील तर त्या शेलच्या एसचा स्क्रीनिंग इफेक्ट जास्त आहे, पीचा कमी आहे, डीचा कमी आहे, आणि एफचा तर आणखीन कमी आहे. सो क्लोजर ऑर्बिटल्स अप्लाय, closer orbital applies more screening effect. Closer orbital applies more screening effect. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याचा अर्थ काय? 2p
पेक्षा 3p कमी, 3p पेक्षा 4p कमी आणि 4p पेक्षा 5p कमी. का? कारण का ते सर्व पी आहेत, परंतु शेल वाढत चालले म्हणून दूर दूर जात गेले. एकाच शेलचे हे 4 जण आणि हे वेगवेगळ्या शेलचे 4 जण. मग फरक कळला का सांगा? तुम्ही हे ठरवू शकता, पण 6s आणि 5p ह्याच्यामध्ये कोण मोठा आहे हे ठरवणं अवघड असते, त्याची तुम्हाला गरज पण नाही. पण सर्वच जर यस असतील, 6s 7s 4s, तर सर्वात जवळ कोण असणार सांगा? फोरियस. अरे बाबा जवळ रे व्यंकटेश, जवळ कोण असणार? सर्वात जवळ न्यूक्लियसच्या जवळ कोण असतो? 6वी शेल जवळ असणार का 4थी शेल? 4थी शेल आहे का नाही? आणि म्हणून ह्याचा स्क्रीनिंग इफेक्ट सर्वात जास्त असतो. फोरेसचा स्क्रीनिंग इफेक्ट सर्वात जास्त. तसंच 2p 3p 4p 5p मध्ये 2pचा स्क्रीनिंग इफेक्ट सर्वात जास्त. शेल बर का, शेल, मी सेल म्हणत नाही बाळा, लक्षात ठेवा. शेल वेगळं आणि सेल वेगळं. सेल ही वेगळी. हा ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु आम्हाला क्लिअर कराव्या लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलं, हे खूप कामाची गोष्ट आहे. एक एक गोष्टी खूप कामाची आहे. मेनी टाइम्स मोर दॅन वन फॅक्टर्स ऍक्ट इन अपोजिट डायरेक्शन. आता हे खूप कामाचं आहे, खूप कामाचं आहे. आता मला तुम्ही सांगा आता, मी उदाहरणार्थ तुम्हाला देतो. मी एखाद्या वेळेस बघा, एखादं झाड आहे, इन्सेक्टिव्हरस झाड आहे, इन्सेक्टिव्हरस. किंवा साधी गोष्ट आहे, एखादं झाड आहे त्याला वाढण्यासाठी लाईट पण लागते आणि दुसरा आहे वॉटर पण लागते. बरोबर आहे? हे 2 फॅक्टर झाले. पहिला फॅक्टर, दुसरा फॅक्टर. मग झाड ए, आपल्याकडे झाड ए बी सी असे 3 झाड आहेत. आणि आपण बघूया काय काय झालं. लाईट आणि वॉटर. ह्या झाडाला लाईट 1 युनिट भेटली आणि ह्या झाडाला लाईट 2 युनिट भेटली, तर कोण जास्त वाढेल? फास्ट कोणतं झाड वाढेल ह्या दोघांमध्ये? व्यंकटेश, हे कसं वाढेल रे बाळा? 1 हे वाढतं का रे? हे वाढतं. ये बी वाढणार, साधी गोष्ट आहे. ज्याला जास्त प्रकाश भेटायला आहे ते जास्त वाढणार, साधी गोष्ट आहे. हे तर कळलं. समजा आता ह्याला पाणी भेटलं 1 आणि ह्याला पाणी भेटलं 3 युनिट, तर कोण जास्त वाढणार? आता पाणी अति झालं असं समजू नका, एक विदिन नॉर्मल लिमिट. बीच वाढायला पाहिजे. हे एकदम सिंपल आहे, क्लिअर कट कळतंय. पण आता असं झालं, आता ह्या दोघांमध्ये तुम्ही क्लिअर कट सांगू शकता की बी वाढेल. मग आता ह्या दोघांमध्ये असं झालं की ह्याला लाईट भेटली 4 युनिट आणि पाणी भेटलं 1 युनिट. आता बी आणि सी मध्ये कोण वाढेल हे सांगणं सोपं आहे का अवघड आहे? एवढंच सांगा. म्हणजे कॅन टेल और कॅनॉट टेल. म्हणजे ह्याला दुप्पट लाईट भेटली परंतु पाणी मात्र दुप्पट कमी भेटलं. आपण सोपं करण्यासाठी काय करूया? सोपं काय करूया? ह्याला आपण काय करूया? 4च घेऊया, म्हणजे सोपं करूया आपण. बघा, सोपं जरा करूया. मी सोपं करण्यासाठी बोलतोय. बघा, 4 आणि 2 असं करतो, उलट करतो का नाही? बी ला लाईट अर्धी भेटली पण पाणी दुप्पट भेटलं. सी ला लाईट दुप्पट भेटली पण पाणी अर्धच भेटलं. मग आता कोण जास्त वाढणार सांगा बरं? सेम म्हणता येत नाही, गॅरंटी नाही. तुम्ही असं कसं काय सांगणार की सेम? तुम्हाला माहिती आहे का जास्त महत्वाचं काय आहे? तुम्ही सेम म्हणू शकत नाही. बघा,
तुम्हाला माहिती आहे का जास्त महत्वाचं काय, असं बघताल का नाही काहीतरी, बरं जाऊ द्या, तुम्हाला हे कळलं नाही, मी दुसरं घेतो, सोडून द्या, सोडून द्या, उदाहरण दुसरं घेतो, वेगळं उदाहरण घेतो तुम्हाला कळण्यासाठी, मी एक्झॅक्ट असं म्हणजे लक्षातच यावं असं उदाहरण घेतो मी. मला सांगा, मार्क चांगले पडण्यासाठी जास्त महत्वाचं काय आहे, जास्त महत्वाचं म्हणतोय मी. एक तर फॅक्टर आहे की पुस्तक चांगलं असणं, चांगल्या कंडिशन मध्ये असणं, ठीक आहे ना, आणि अभ्यास करणं, आहे का नाही, ह्या दोन गोष्टी, ठीक आहे. मग दोन्हीपैकी कशाला जास्त महत्व देणार तुम्ही, पुस्तक चांगलं असण्याला का अभ्यास जास्त करण्याला? सांगा, स्टडी और बुक विच इज मोर इम्पॉर्टंट? स्टडी सर्वात सर्वात मेन कळायला तुम्हाला, स्टडी ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. थोडं पुस्तक कमी जास्त असलं जमतंय. ओके, बर. त्याच्यानंतर मी आणखीन एक घेतो दुसरं उदाहरण, लाईट. घरामध्ये लाईट कशी आहे त्याच्यावर पण, एखाद्याच्या घरी कशी, आता ए आणि बी, ए बी सी असे 3 स्टुडंट आहेत, त्या घरामध्ये असणारा प्रकाश आणि अभ्यासाचे तास, नंबर ऑफ आवर्स तो किती अभ्यास करतो, बाकी गोष्टी सेम, त्याचं ब्रिलियन्स, त्याचं डोकं फिकं सेम असं समजलं आपण, फक्त आपण आवर किती तास अभ्यास करतोय आणि घरामध्ये लाईट कशी आहे हे बघतोय. आता मला सांगा, ह्याच्या घरामध्ये लाईट, बल्बाचा प्रकाश 2 आहे आणि पण तुम्हाला ते नाही होणार, थोडा तरी त्रास झाला पाहिजे त्याला, म्हणजे लाईटच म्हणणार मी, कंडिशन्स म्हणतो, कंडिशन, सर्व कंडिशन, म्हणजे बसण्यासाठी खुर्ची, हे ते सर्व मिळून ह्याच्या घरातली बसण्याची कंडिशन दुप्पट चांगली आहे आणि ह्याची 1 पट चांगली आहे. बाकी स्टडी ते सेम करतात, स्टडी ते सेमच करतात, समजा 9 आवर्स स्टडी करतात दोघं पण, पण ह्याच्या घरामध्ये बसण्याची वगैरे सोय सुविधा दुप्पट चांगली आहे आणि ह्याची 1 पटच चांगली. तर कुणाला जास्त मार्क पडतील सांगा आता? सर्व कंडिशन म्हणतो मी, नुसतं लाईटच नाही, घरामध्ये असलेल्या कंडिशन सर्व, खायच्या प्यायच्या सर्व 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 प्रत्येक गोष्ट, राईट. ठीक आहे, एवढं कळलं. बर, आता मला सांगा, आता हे बी आणि सी दोघांच्या घरच्या कंडिशन सेम आहेत, परंतु हा करतोय काहीतरी 5 तास अभ्यास, तर बी आणि सी मध्ये कुणाला जास्त मार्क पडतील? सी ला, कारण का तर आता तो अभ्यास करतोय ना जास्त. आता डी एक विद्यार्थी आहे, आता ह्या दोघांच सांगायचं, त्याच्या घरच्या कंडिशन दुप्पट चांगले आहेत, पण हा अभ्यास करतोय दुप्पट कमी. बघा बरं, जरा कळलं का? त्याची कंडिशन दुप्पट चांगले आहेत सर्व, म्हणजे लाईट वगैरे, फॅन हे ते, पण अभ्यास तो करतोय अर्धाच वेळ. ह्याची कंडिशन अर्धी, म्हणजे ह्याच्या हाफ आहे, पण अभ्यास दुप्पट करतोय, तो कुणाला जास्त मार्क पडतील, सी ला का डी ला? ऑफकोर्स सी ला, आहे का नाही. मग तुमच्या इथे लक्षात येत असेल की मार्क्स पडणे ह्याच्यासाठी 2 फॅक्टर कारणीभूत आहेत मार्क्स पडण्यासाठी. एक, घरात असणाऱ्या सोयी सुविधा आणि कंडिशन, आणि दुसरं स्टडी. पण तुम्हाला एवढं नक्की कळलं, हे महत्वाचं आहे, पण हे जरा जास्त महत्वाचं आहे. मग ह्या 2 फॅक्टर पैकी जो जास्त महत्वाचा फॅक्टर आहे त्याला तुम्ही डॉमिनंट फॅक्टर म्हणता, डॉमिनंट फॅक्टर. मग कधी कधी असे 2 फॅक्टर एकमेकाच्या विरोधात काम करतात. ठीक आहे, आता तुम्ही जर बघितलं, आणखीन एक विद्यार्थी घेतो मी, एबीसीडी ई विद्यार्थी, त्याच्या घरच्या कंडिशन तिप्पट चांगल्या आहेत आणि तो 12 तास अभ्यास करतो. तर ए आणि ई ह्याच्यामध्ये कोण जास्त मार्क घेणार? ई. आता त्याला कोणता फॅक्टर मदत करायला आहे? हा पहिला फॅक्टर का दुसरा फॅक्टर का दोन्ही फॅक्टर मदत करावे? यस, बोला आणखीन. पहिला फॅक्टर त्याला मदत करायला आहे का दोन्ही फॅक्टर का दुसरा फॅक्टर? जरा बघा, जरा दोघही बघा. बघा, फर्स्ट सेकंड और बोथ असं लिहात, नवमन तू 2 लिहास, याचा अर्थ काय होतो, काय कळणार आलं जरा, 2चा अर्थ दुसरा का दोन्ही? यस, म्हणजे आता तुम्हाला कळलं की इथं दोन्ही फॅक्टर हे मार्क्स वाढवायच्या दिशेने काम करायला, दोन्ही फॅक्टर एकाच दिशेत काम करायला.
मार्क्स वाढवायच्या दिशेने काम करले. पण ए आणि बी मध्ये जर कम्पेअर केलं तर हा फॅक्टर मार्क्स कमी करायच्या दिशेने काम करायला, हा काहीच नाही, हे कॉन्स्टंट आहे, याचा काही संबंध नाही. म्हणजे दोन्ही फॅक्टर एका दिशेने काम करलेत म्हणून तुम्हाला ईच इझी झालं. पण इथं जर बघचाल तुम्ही सी आणि डी मध्ये जर कम्पेअर करायचं झालं, सी आणि डी मध्ये जर कम्पेअर करायचं झालं तुम्हाला, सी आणि डी मध्ये जर कम्पेअर करायचं झालं तर सी च्या मानाने डी कडे बघा. आता डी चा कंडिशनचा फॅक्टर हा त्याचे मार्क वाढवण्याच्या दिशेत मदत करतो, तर हा स्टडीचा फॅक्टर मार्क कमी करण्याच्या दिशेत काम करतो. म्हणजे कंडिशनचा फॅक्टर एका दिशेत काम करायला, तर तासाचा फॅक्टर दुसऱ्या दिशेत काम करायला. म्हणजे हे दोन फॅक्टर एकमेकाच्या अपोजिट काम करायला. तेवढं कळलं का? हे कळलं का? दोन फॅक्टर एकमेकाच्या अपोजिट काम करले. मग दोन फॅक्टर अपोजिट काम करत असताना तेव्हा ठरवणं अवघड असते. मग त्यावेळेस तुम्ही कोणता फॅक्टर बघता? जो फॅक्टर डॉमिनंट आहे, जो महत्वाचा आहे, ज्याला जास्त महत्व दिलं जाईल, असंच का नाही? एवढं कळलं का सांगा? मग तुम्ही ह्याला महत्व दिलं नाही, चला ह्याचं काय नाही, हे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, पण हे जास्त महत्वाचं आहे. हे कळलं का? राईट? म्हणजे वाक्य खूप गरजेचं आहे. मेनी टाइम्स मोर दॅन वन फॅक्टर्स किंवा टू फॅक्टर्स ऍक्ट इन अपोजिट डायरेक्शन. हे अतिशय केमिस्ट्री पूर्ण होईपर्यंत हे तुम्हाला कामाला येणार आहे. हे पूर्ण केमिस्ट्री होईपर्यंत हे तुम्हाला कामाला येणार आहे. सो मेनी टाइम्स मोर दॅन वन फॅक्टर्स ऍक्ट इन अपोजिट डायरेक्शन. देन लुक ऍट डॉमिनंट फॅक्टर. देन लुक ऍट द डॉमिनंट फॅक्टर. विषय खतम. डॉमिनंट फॅक्टर कडे लक्ष द्या. एवढं कळलं? हे वाक्य कळलं का? मग आता आपल्याला माहित पाहिजे की डॉमिनंट फॅक्टर कोणता आहे. अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, परंतु आता ह्या बाबतीत तर लक्षात घ्या, पिरियड मध्ये डॉमिनंट फॅक्टर असतो न्यूक्लिअर चार्ज, आणि ग्रुप मध्ये डॉमिनंट फॅक्टर असतो नंबर ऑफ शेल्स. त्याला साईज म्हणतो, कारण शेलची संख्या वाढली किंवा का साईज वाढत जाते. शेलची संख्या वाढली की ऍटमची साईज वाढत जाते. डॉमिनंट फॅक्टर पिरियड मध्ये आहे न्यूक्लिअर चार्ज, ग्रुप मध्ये आहे नंबर ऑफ शेल्स. चला, हे तिन्ही वाक्य कळले का? तिन्ही वाक्य कळले? ओके. मग आता मी पुढे चलतोय बघा. तिन्ही फॅक्टर कळले असतील तर मी आता पुढे चालतो. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला बघायचं आहे ऍटॉमिक रेडियस. तर मी तुम्हाला सांगितलं ऍटॉमिक रेडियस म्हणजे काय असते. न्यूक्लियसच्या सेंटर पासून, बघा इथं दिलंय सर्वच, बघा ऍटॉमिक रेडियस म्हणजे काय. न्यूक्लियसच्या सेंटर पासून व्हॅलन्स शेल पर्यंत जो अंतर असतो त्याला ऍटॉमिक रेडियस असं म्हणतात. इनर शेल पर्यंतचा अंतर घ्यायचा नसतो. व्हॅलन्स शेल पर्यंत. व्हॅलन्स शेल म्हणजे अशी शेवटची शेल जिच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे. तर बघा काय म्हणतोय ऍटॉमिक रेडियस. इट इज regarded as the distance from the center of nucleus of atom to the outermost shell or the valence shell of electrons. So types of atomic radii. Atomic radius चे प्रकार बघा. कोव्हॅलंट रेडियस, वॉन्डर वॉल्स रेडियस आणि मेटॅलिक रेडियस. हे काय असतात तुम्हाला बॉन्ड चॅप्टर मध्ये कळेल. आता घाई करायची गरज नाही. सध्या फक्त माहित असू द्या की ह्या तीन रेडियस असतात. ह्याचं आपल्याला काम सॉलिड स्टेट मध्ये आहे. ह्याचं डोक्याला ताप तर घेऊच नका. ह्या दोघात एवढंच लक्षात ठेवायचं. ह्या दोघात काय लक्षात ठेवायचं बघा. ह्या दोघांमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की बाबांनो, कोव्हॅलंट रेडियस तोच ऍटम घ्या. एक ऍटम घ्या कोणताही. ऍटमची कोव्हॅलंट पद्धतीने रेडियस काढली आणि दुसरी एक पद्धत असते वॉन्डरवॉलची पद्धत. तर वॉन्डरवॉलच्या पद्धतीने जर ऍटमची रेडियस काढली तर त्याची रेडियस जास्त येते कोव्हॅलंट पद्धतीपेक्षा. एक्झॅक्ट रेडियस तर ही असते अशी, पण ती मोजता येत नाही. ऍटमची रेडियस मोजणं खूप अवघड आहे. वॉन्डरवॉलच्या पद्धतीने मोजलं की असं काहीतरी छोटे रेडियस सापडते, आणि सॉरी कोव्हॅलंटच्या पद्धतीने शोधलं की अशी छोटी सापडते, आणि वॉन्डरवॉलच्या पद्धतीने सापडली की अशी थोडीशी रियालिटीपेक्षा मोठी सापडते. म्हणून आता रियालिटीची कशी काढता येत नाही, का काढता येत नाही, ह्या गोष्टी आपण बॉन्ड मध्ये डिटेलमध्ये पाहणार. आता त्याचं काम नाही. आता एवढंच माहित असू द्या की कोव्हॅलंट रेडियस ही वॉन्डरवॉल पेक्षा छोटी असते एकाच ऍटमची. चला पुढे चलू का. ओके. मग आता बघा,
आता आपल्याला बघायचं आहे पुढच्या गोष्टी. काय म्हणते बघूया. फॅक्टर्स अफेक्टिंग ऍटॉमिक रेडियस. तर ऍटमची जी रेडियस आहे तिला कोणते कोणते फॅक्टर ऍक्ट करतात. मी कसं लिहिले, 4 फॅक्टर महत्वाचे आहेत. मी सतत सांगितले 4 फॅक्टर विसरायचे नाही. नंबर ऑफ शेल्स, न्यूक्लिअर चार्ज, शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट, ह्याला एवढं म्हणजे नंतर बघूया. आणि हे इलेक्ट्रॉन रिपल्शन, हे 4 फॅक्टर विसरायचे नाहीत, अति कामाचे. हे अगोदर डोक्यामध्ये पाठ असले पाहिजे. मग कोणता फॅक्टर कोणत्या दिशेत काम करतो, कोणता त्याच्या उलट्या दिशेत काम करतो हे माहित असलं पाहिजे. आता मी इथं लिहिले असं अल्फा आणि इथं लिहिले अल्फा मायनस अल्फा, अल्फाच. ह्याचा अर्थ असतो डायरेक्ट प्रोपोर्शन, ह्याचा अर्थ असतो इनव्हर्स प्रोपोर्शन, असं माझं मत असते. म्हणजे मी ज्यावेळेस लिहितो ए अल्फा बी, अल्फाचा अर्थ ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, अँड व्हेन आय राईट ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी, देन आय राईट लाईक अल्फा मायनस 1. त्याचा अर्थ काय? डायरेक्ट म्हणजे ए वाढला की बी पण वाढतो. जसं की कामगारांची संख्या वाढली की काम पण वाढतंय. तर कधी कधी ए वाढला की बी कमी होत असतो. जसं की कामगारांची संख्या वाढली की कामासाठी लागणारे दिवस कमी होतात. हे इथपर्यंत कळलं का? डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन. राईट. मग त्याच्या पुढे फॅक्टर्स अफेक्टिंग ऍटॉमिक रेडियस, ह्याला ज्यावेळेस मी म्हणतो नंबर ऑफ शेल्स, अल्फा लिहितो त्याच्यावर, म्हणजे ह्याचा अर्थ नंबर ऑफ शेल्स हे ऍटॉमिक रेडियसला डायरेक्टली रिलेटेड आहे. म्हणजे नंबर ऑफ शेल वाढल्या की ऍटॉमिक रेडियस वाढते. जसं की बघा, 1 शेल असेल तर ऍटॉमिक रेडियस एवढी, 2 शेल असतील तर ऍटॉमिक रेडियस एवढी, 3 शेल असतील तर बघा ऍटॉमिक रेडियस वाढली. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल शेलची संख्या वाढली, वाढलीला मी असं लिहितोय वरचं चिन्ह, हे आता हळूहळू लक्षात घ्यायचे, शॉर्टकट मेथड्स लिहायच्या. ऍटॉमिक रेडियस वाढली, सॉरी शेलची संख्या वाढली की ऍटॉमिक रेडियस पण वाढायला, दोघी वाढायल्यात, म्हणजे दोघी डायरेक्टली रिलेटेड आहेत. म्हणून मी त्याला कसं लिहिले? अल्फा. तुम्हाला कळलं का ते अल्फा मी का लिहिलंय? ते अल्फा का लिहिलंय हे कळलं का? म्हणजे डायरेक्ट अल्फा म्हणजे डायरेक्ट रिलेशन. हे इथं असं का लिहिलंय हे कळलं का? म्हणजे नंबर ऑफ शेल वाढल्या की ऍटॉमिक रेडियस वाढते. तुम्ही यस म्हणला तर मला पुढे जायचं कळतंय बघा. अरे कळलं का नाही? हा ह्या नोट्स पाठवतो मी तुम्हाला. त्या जरा वेगळ्या नोट्स आहेत, तुम्हाला मी पाठवतो. त्या नोट्स पाठवतो मी तुम्हाला लगेच. पुन्हा एकदा सांगतोय बघ, रिपीट सांगतो बेटा. बघ मी कसं लिहिलो हे फॅक्ट इथं बघ. ऍटॉमिक रेडियस ही प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे आणि ती पहिला फॅक्टर बघायचा आहे. म्हणजे ती कशावर डिपेंड करते? तर नंबर ऑफ शेल्सवर. आणि तिथं पुढे लिहिले अल्फा, म्हणजे याचा अर्थ ऍटॉमिक रेडियस नंबर ऑफ शेल्सवर डायरेक्टली रिलेटेड आहे, असा त्याचा अर्थ आहे. ज्यावेळेस मी अल्फा -1 लिहिलं त्याचा अर्थ ऍटॉमिक रेडियस न्यूक्लिअर चार्जवर इनव्हर्सली रिलेटेड आहे. ऍटॉमिक रेडियस शिल्डिंग इफेक्टवर डायरेक्टली रिलेटेड आहे. ऍटॉमिक रेडियस इलेक्ट्रॉन रिपल्शनला डायरेक्टली रिलेटेड आहे, असा त्याचा अर्थ आहे. लिहिण्याचा अर्थ कळला पहिल्यांदा. जसं की मी लिहिणार, मार्क्स तुम्हाला किती पडतात ते कशा कशावर डिपेंड करते? तुम्ही करता किती तास अभ्यास, नंबर ऑफ आवर्स, त्याच्यावरती डायरेक्टली रिलेटेड. तुम्ही टाइमपास किती करता त्याला इनव्हर्सली रिलेटेड. बघा बरं कळलं का? आता ते लिहिलंय काय त्याचा फक्त मिनिंग कळला का? लिहिण्याचा मिनिंग ते तसं का नंतर सांगतो मी. लिहिलेला मिनिंग कळला. आता इथून पुढे भरपूर वेळेस मी तसं लिहिलेलं असणार वेगवेगळ्या नोट्स मध्ये, तर ते समजून घ्यायचं. मग आता पुढे बघा, हे डायरेक्टली रिलेटेड का आहे? डायरेक्ट म्हणजे नंबर ऑफ शेल वाढल्या की ऍटॉमिक रेडियस वाढते, हाच त्याचा अर्थ असतो डायरेक्ट रिलेशनचा, बाकी काहीही नाही. ठीक आहे. मग बघा, हे बघा, शेल 1 आहे, शेल 2 आहेत, शेल 3 आहेत. मग वरून खाली येताना समजा शेलची संख्या वाढत आहे तर ऍटॉमिक रेडियस पण वाढत आहे. म्हणजे संख्या वाढली, ऍटॉमिक रेडियस वाढली, म्हणून डायरेक्ट रिलेशन. हे कळलं का? पहिलं कळलं का सांगा? आता पुढे न्यूक्लिअर चार्जला इनव्हर्सली रिलेटेड म्हणले, ते बघूया तसं का. समजा एक न्यूक्लियस आहे
त्याच्यामध्ये 5 प्रोटॉन आहेत, म्हणजे त्याच्यात न्यूक्लियसचा चार्ज 5 आहे. हे न्यूक्लियस झाला बरं काय, शेल काढलीच नाही. आणि त्याची ही इथं शेल आहे. शेल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन फिरत असतो. मग तो ह्या इलेक्ट्रॉनला काहीतरी ताकद लावायला आहे, ओढण्याची काहीतरी 5 न्यूटनची ताकद लावायला आहे, समजूया आपण. आणि दुसरा एक न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये 10 प्रोटॉन आहेत, 10 प्रोटॉन्स आहेत. मग ते मला सांगा, ते ह्या इलेक्ट्रॉनला 5 एवढ्याच ताकदीने ओढणार का, जास्त न ओढणार का, कमी न ओढणार? फटाफट सांगा. ऑफकोर्स सांगा. जर प्रोटॉनची संख्या वाढली म्हणजे ताकद वाढली, तर जास्त ताकदीने ओढणार, म्हणजे काय तर 7 न्यूटन न ओढणार. मग 7 न्यूटन ह्या इलेक्ट्रॉनला ओढल्यावर इलेक्ट्रॉन दूर जाईल का आणखीन जवळ येईल? बोलायचंय तुम्ही, फटाफट फक्त बोलावं लागेल. इलेक्ट्रॉन दूर जाईल का जवळ येईल? हा, मग नियर येईल. नियर येईल म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनची नवीन पोझिशन कुठेतरी अशी आहे ना. मग मध्ये प्रोटॉनची संख्या वाढली की इलेक्ट्रॉन जवळ येतो. प्रोटॉनची संख्या वाढली की इलेक्ट्रॉन जवळ येतो. मग इलेक्ट्रॉन जवळ आला की साईज कमी होते. ऍटमची साईज कमी झाली म्हणजे ऍटॉमिक रेडियस कमी होते. म्हणजे तुम्हाला एक कळलं असेल की न्यूक्लियस मधल्या चार्ज वाढला की साईज कमी व्हायला, न्यूक्लियस मधला चार्ज वाढला की साईज कमी व्हायला. यस और नो? यस और नो? साईज, चार्ज वाढला की साईज कमी होते, चार्ज वाढला की साईज कमी होते. मग एक चार्ज वाढला बघा, असं चार्ज वाढला साईज कमी, मग हे डायरेक्ट रिलेशन आहे का इनव्हर्स आहे? डायरेक्ट का इनव्हर्स? डायरेक्ट का इनव्हर्स? इनव्हर्स. म्हणून इथं लिहिलं बघा, इनव्हर्सली रिलेटेड आहे. ठीक आहे. आता जर मीटिंग एंड झाली, आता हे पुढचे फॅक्टर आपण उद्या बघूया, कारण आता होणार नाहीत. तुम्हाला हे आहे तेच लिहून घ्यावं लागेल. मी तुम्हाला यांचे फोटो पण पाठवतो. ठीक आहे, लगेच पाठवतो फोटो. मीटिंग जरी एंड झाली तर रिजॉईन करून फक्त लिहित बसा. मी हे नवीन नोट्सचे फोटो पाठवतो जरा तुम्हाला, थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवल्यात. ते जुन्यामध्ये चुका होत्या ना बऱ्याच, म्हणून ते जरा